नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे कमळी. आणि घरी जेव्हा ते पिझ्झा वगैरे मागवतात ना, त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे देण्यासाठी पैसेसुद्धा नसतात. कारण की त्यांचे सगळे कार्ड हे ब्लॉक केलेले असतात. आणि मग तिघांचे मिळून ₹350 बिल होतं. तेव्हा ते 100 ही अनिका देते, 100 तर रागिनी देते आणि बाकीचे उरलेले कामिनी देते. ते अशा प्रकारे ते टोटल ₹350 देतात आणि टिप म्हणून वर ₹1 देतात. अशी त्यांची हल्लत असते. तर त्यांना माहीत नसतं की आपल्या तिघांचं कार्ड का ब्लॉक झालं आहे. आणि दुसरीकडे काय होतं की आता कमळीचा जो बॉम्बे ब्लड ग्रुप असतो तो कुठेही भेटत नसतो. तर डॉक्टर येऊन सारखे सांगतात की भेटला की रक्तगट की नाही भेटला. तेव्हा ते म्हणतात नाही भेटला. तर डॉक्टर म्हणते मी तिला कंट्रोल करण्यासाठी ऑक्सिजन कंट्रोल करण्यासाठी 2 इंजेक्शन दिलेत. त्याच्यानंतर मी देऊ शकत नाही. आता हे सर्व देवाच्या हातामध्ये आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर ऋषी सर्वांना म्हणतो, तुम्हाला रस्त्यामध्ये जे कोणी दिसेल, जे कोणी सापडेल त्या सर्वांना सांगा की आम्हाला रक्ताची फारच गरज आहे. तेव्हा अनिका तिथे रस्त्याने तिच्या रागिनी आणि कामिनी आजीसोबत जात असते. तिच्या मैत्रिणी भेटतात आणि म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का अनिका कमळी निळीपिळी झाली आहे आणि तिला रक्त भेटत नाही. ती कधी वर जाईल सांगता पण येत नाही. तेव्हा कामिनी अनिका आणि रागिनी म्हणते, तुम्ही रक्त शोधा, आम्ही पण शोधतो. कोण भेटेल त्यांना आम्ही सांगतो. आणि मग हे खुशीमध्ये मस्त गाडीत जाऊन आनंद साजरा करत असतात. कमळीची आई ही बोलत असते, माझी कमळी कशी असेल, कुठे असेल, काय असेल, तिला काय झालं तर नाही ना. तेवढ्यात काय होतं की त्या ठिकाणी लगेच तिची राधिका असते, नयनताराची सून, ती ऐकते. ती म्हणते ही फोटो घेऊन कोणाचा बघत आहे. परंतु तिला माहीत नसतं की हा कमळीचा फोटो आहे. तेव्हा ती म्हणते की एक मुलगी फारच संकटात आहे. पण ती काही सांगत नाही. त्यानंतर ती म्हणते तुम्ही जर हॉस्पिटलला तुम्हाला जर बोललो तुम्ही जाणार का, असं राधिका सरूला सांगते. ती म्हणते हो नक्की जाईल. आणि मग दुसरीकडे काय होतं की इकडे हॉस्पिटलमध्ये रक्त भेटत नसतं आणि हा फारच टेन्शनमध्ये असतो ऋषी. त्यानंतर साहेबा त्याला फोन करून बोलावतो, कारण की तो रक्त शोधण्यासाठी बाहेर गेलेला असतो. आल्यानंतर त्या ठिकाणी एक गाडी असते, बाजूला निंगी आणि बंड्या. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ट्रॉलीवरती एक स्त्रीची आणि ती बॉडी पाहून त्याला वाटते की कमळी गेली. कारण की एका ठिकाणी बंड्या आणि निंगी रडत असतात आणि दुसऱ्या ठिकाणी तो साहेबा डॉक्टरशी बोलत असतो. जेव्हा तो चेहरा बघतो तेव्हा त्याला धीर वाटतो. त्यानंतर साहेबा म्हणतो की आपल्याला राजन यांचा ब्लड ग्रुप भेटलेला आहे. राजन साहेबांचा सरांचा ब्लड ग्रुप मॅच झालेला आहे. तेव्हा तो म्हणतो साहेबा की तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. मग तो ऋषी फारच खुश होतो आणि मग तो जाऊन बघतो की ब्लड ग्रुप दिल्यामुळे काय होतं की कमळी ही शुद्धीवर येण्यास तयार होते. आणि मग त्या राजन म्हणतो बरं झालं की मला माझा ब्लड ग्रुप कोणाला तरी दान करता आला. योगायोगाची गोष्ट अशी की कमळी आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे. राजन म्हणतो की कमळीचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की आपण काहीतरी चांगलं कर्म केलं असेल किंवा ही पूर्णा मॅडम म्हणते कमळीचं आणि आपलं काहीतरी नातं पूर्वजन्मीचं असणार आहे, म्हणूनच तुमचा आणि तिचा रक्तगट सेम आहे. तर असं म्हटल्यानंतर राजन म्हणतो मला फारच आनंद झाला आहे की मी कमळीला मदत केली आहे. आता हे सर्व एकमेकांशी बोलत असतात आणि ऋषीसुद्धा ऐकत असतो. कमळीला वाचवल्याबद्दल सर्वांनाच फार आनंद होतो. दुसरीकडे जो फोटो तयार करण्यात दिलेला असतो त्यांच्या